हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन। आजची आपली पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील गोष्ट आहे माझे खाद्यजीवन। थोडे कडू, थोडे गोड, पण बरेचसे तिखट। चला तर मग मी सुरू करते। आणि सुरू करण्याअगोदर तुम्हाला विनंती करेन, माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझे खाद्यजीवन। माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे। चराचर सृष्टी याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे। आदिमानव मिळेल त्यावर चरला, पुढे तो सुधारला आणि स्वतः चरता चरता दुसऱ्याला चारू लागला। त्यानंतर फारच सुधारला, त्यामुळे दुसऱ्याचे चोरून स्वतः चरू लागला। मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे, चारणे, चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीतून होत होत चमचहापर्यंत आली आहे। हे वाक्य वस्तुतः माझेच आहे, केवळ त्याचा गंभीर विचार व्हावा म्हणून अवतरणे टाकली आहेत। कारण नावामागे कै लागल्याशिवाय चांगल्या वाक्यांना देखील सुभाषितांचे मोल येत नाही। एका जुनाट घरातले स्वयंपाकघर आहे। काळोखे कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे। एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेले आहे। चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुदल्या होत आहेत। पोटात भूक आहे, डोळ्यात नीज आहे। दारातून वाकून वडील आत येत आहेत। ते काहीतरी गुणगुणत। पलीकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्या करत रडणे आणि बोलणे ह्यांच्या सीमारेषेवर आवाज काढतो आहे। इतक्यात निखाऱ्यावर टाकलेल्या पापडाचा वास येतो। झोप उडाल्यागत होते। पोटाची मागणी वाढते। झालं हं म्हणून आई तो चिमटीत धरून फू फू करते। वडील शेजारच्या पाटावर बसतात। इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते। पळीतून आंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण साऱ्या घराचा ताबा घेते। झोप पळते। पोटात रणकंदन सुरू होते। चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोराने पाण्यात पडतात। आज काय शिकवलं रे मास्तरांनी? ओट्यावर नित्यनेमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात। घस्म भाकरीच्या तुकड्यात दडलेल्या आंबाडीच्या भाजीचा खमंग वास घशात अडकतो। माझ्या खाद्यजीवनातल्या कडूगोड स्मृतीची आठवण करीत बसलो की हे दृश्य मला सदैव प्रथम दिसते। खाण्याच्या कितीतरी आठवणी आज जिभेवर आहेत। कधी कधी अशा उफाळून येतात, अगदी भलत्या ठिकाणी येतात। एका गरीब कारकुनी घरात वाढलो। घर कसले, पत्र्याच्या भिंतींचे एक झोपडे। खेड्यातले नव्हे, मुंबईजवळच्या एका उपनगरातले। त्यावेळी मुंबईला माणसे अशी येऊन झोंबली नव्हती। रविवारी दुपारी इंजिनाच्या झुकझुक गाडीतून कधीमधी वडील मुंबईला घेऊन जात। त्यावेळी स्टेशनात 10-12 माणसे असत। पत्र्याच्या झोपडीतले ते स्वयंपाकघर म्हणजे मध्येच उभा केलेला एक पत्रा, त्याच्या एका बाजूला आमचा हॉल कम बेडरूम आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर। बाहेर एक ओटी, तिथे एकच आरामखुर्ची असे। आम्ही जेवण झाल्यावर खाली पाय सोडून बसत होतो। वडील आरामखुर्चीवर बसायचे। शेजारी तसलेच एक घर, तिथे शेजारचे दादा राहायचे। ते नेहमी अभ्यास विचारायचे। दादा दुष्ट आहेत हे माझेच नव्हे तर दादांच्या मुलांचेही मत होते, कारण त्यालाही हे अभ्यास विचारायचे। पुढे शेजारच्या दादांचा मुलगा पळाला, पण शेजारच्या मामी मात्र भलत्याच चांगल्या होत्या। तिच्या हातच्या सांजोऱ्या खाल्ल्या तसल्या पुन्हा काही मिळाल्या नाहीत। त्यांच्या घरी हळदीचे पान घालून लोणी कडवीत, त्यामुळे त्यांच्या घरी जेवायला गेलो की मी तूप भात खूप खाऊन घेत असे। आता शेजारच्या मामी गेल्या, ती पत्र्याची झोपडी गेली। राहिली आहे त्या सांजोऱ्याची आणि तूप भाताची आठवण। माझ्या खाद्यजीवनातल्या या पहिल्या वहिल्या स्मृती आहेत। खाण्याच्या बाबतीत माणसे घरचे खाणे आणि बाजारचे खाणे असा एक ढोबळ पंक्ती प्रपंच करतात। खाण्यात घरालाही स्थान आहे आणि बाजारालाही आहे। खाद्यसाधन एक प्रकारचे योगसाधन आहे। अनेक इंद्रियांवर विजय मिळवून खावे लागते। त्यात मुख्य आवरावे लागते ते स्वच्छतेचे इंद्रिय। त्यानंतर आरोग्यविषयक पाणचट कल्पना। आरोग्य याचा अर्थ वाटेल ते, वाटेल तेव्हा, वाटेल त्या ठिकाणचे आणि वाटेल तितके खाण्याची ताकद। खाण्याची साधना जसजशी वाढत जाते तसतशी खूप खाण्याची प्रवृत्ती कमी होते। 100 लाडू खाणाऱ्या इस्माला खवय्या म्हणतात, हे चूक आहे। 100 गाणी म्हणून दाखवणाऱ्यास गवय्या म्हणणे इतके हे चूक आहे। खाण्याच्या पहिल्या उमेदीच्या भरात खूप खात जाण्याकडे प्रवृत्ती असणे हे ठीक आहे, पण त्यानंतर पारख यावी लागते। खरा मांसाहारी सरंग्याचा एक तुकडा
किंवा मालवणी परिभाषेत कुडकी सगळ्या जेवणाबरोबर पुरवतो. भेळ, मिसळ आणि उसळ ह्या ळकारांत चीजांनी जिभेचा चावटपणा खूप वाढवला आहे. इथे चावटपणा हा शब्द गौरवार्थी आहे, कारण चावट हा शब्दच मुळी चव या धातूचे लाडीवाळ स्वरूप आहे. चविष्ट, चविट्ट, चावट आणि चावट या शब्दाच्या चावण्याशी काही संबंध नाही. बेचव शब्दपंडितांनी तो जोडला आहे. खाद्यसंस्कृतीत काही उपऱ्या मंडळींचीही भरती आहे. चकली, चिरोटा ह्यांच्याप्रमाणे शंकरपाळे नामक जो पदार्थ आहे तो ह्यातला. ह्या पाळ्यांचा शंकराशी काय संबंध आहे देव जाणे, कारण शंकर हा देव हे असले पुळचट खाणाऱ्यांतला वाटत नाही. रुंडमाळा धारण करून तांडव करता करता मधूनच बशीतले शंकरपाळे तो आपल्या तोंडात टाकील हे पटत नाही. म्हणजे त्याला गोडाचे वावडे नसावे, कारण भांग जिथे चालते तिथे मिठाई आलीच. शंकर शेवेचा लाडू खाईल, मिसळ खाईल, कारण तसा तो शेतकरी, कामकरी पक्षाचा पुढारी आहे. सरळ तर सूत, नाहीतर एकदम तिसरा डोळा उघडून जाळपोळ सुरू. हल्ली सगळी नावे बदलण्याची चळवळ चालू आहे. त्या गडबडीत या शंकरपाळ्यांचे सुद्धा साखरपाळे करावे, म्हणजे त्यातल्या त्यात सेक्युलरही झाले. ह्या अगदीच बिनबुड खाद्याला त्या महादेवाचे नाव देण्याइतका त्याचा अपमान फक्त त्याची मुळमुळीत चित्रे काढणाऱ्या चिताऱ्यांनीच केला आहे, अन्य कोणी नाही. पुराणप्रियता आणि पुरणप्रियता हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. आम्ही नव्याचा स्वीकार सावधपणे करतो, म्हणूनच टिकून आहोत. नवे देखील चांगले वापरून जुने झाल्याखेरीज आम्हाला आवडत नाही. पण जुन्यातले जुने जर काही टिकून राहणार असेल तर पुरणपोळी. ज्या घरात वर्षातून एकदा तरी पुरणपोळी म्हणून झाली नाही ते घर मराठी नव्हे. महाराष्ट्रातल्या चारही वर्णांनी आणि साऱ्या जाती जमातींनी जर एकमताने मान्य केलेली गोष्ट कुठली असेल तर पुरणपोळी. ही सुद्धा जसजशी अधिक शिळी होत जाते तसतशी तिची चव वाढते. ती दुधाबरोबर खावी, तुपाबरोबर खावी किंवा कोरडी खावी. महाराष्ट्राच्या सीमा ठरविताना पुरणपोळीचा निकष वापरायला पाहिजे होता. मात्र हे नाजूक हाताचे काम नव्हे. चांगल्या पुरणपोळीला चांगले 30-35 वर्षांचे तव्याचे चटके खाल्लेला हात हवा. म्हणूनच आजीने केलेल्या पुरणाच्या पोळीची सर आईच्या हाताला येत नाही, पत्नीच्या तर नाहीच नाही. वडीलधाऱ्याने ती करावी आणि लहान ते खावी. बेळगाव सीमेवर पुरणाचे कडबू होतात आणि कारवार सीमेवर सुकुरउंडे होतात. पण पुरण ही गोष्ट पापडांच्या लाट्यांसारखी नुसतीच खाण्याचा आनंद आया नावाच्या स्त्रिया आपल्याला कधीच लाभू देत नाहीत. हवे ते हवे त्यावेळी आणि हवे तितके खाऊ न देणारी ती आई. अशी आईची जराशी कठोर, कारण सत्य म्हणून व्याख्या आहे. ताज्या करकरीत कैऱ्यांचे लोणचे ती कधीही देणार नाही. बरणीत घालून ते 6 महिने मुरल्यावर मग इच्छा गेली की ते पानावर यायचे. सांडगे वाळण्यापूर्वीची चव वाळून तळल्यावर नसते. पण कोहळ्याचे सांडगे करताना ते पीठ मिळायचे नाही. ओल्या नारळाचे खोबरे किसताना मिळणार नाही. ते गरम पोह्यांवर पडून निष्पाण झाल्यावर खा. गरम भाजलेले शेंगदाणे हाती येणे कठीण. ते कुटून साबुदाण्याच्या खिचडीत बेपत्ता झाले की गिळा. स्वयंपाकघर नावाच्या खोलीत बायका शिरल्या की त्यांना ते 4 पोरांना जमू द्यायचे नाही. हे 144 कलम जारी करावेसे का वाटते कोण जाणे. शिजत येणाऱ्या स्वयंपाकाचा सुगंध स्वयंपाकघराच्या उंबरट्यावर शांतपणे बसून घेण्यातला आनंद बायकांना कळणार नाही. आणि म्हणूनच जिथे हवे ते मिळते तिथे पुरुष जातात. चवीने खाण्याचा स्त्री वर्गाला शौक कमी. त्यांची मजल फार तर आईस्क्रीमपर्यंत जाते. बायका स्वयंपाकाविषयी बोलतात पण खाण्याविषयी बोलत नाहीत. बोलेल तो करेल काय प्रमाणे. करेल तो खाईल काय हेच खरे. हॉटेलात स्वयंपाकाचे खाते पुरुषांकडे असते, त्यामुळे तेथे कोणाला काय हवे ते नेमके कळते. कदाचित खाणे ह्या गोष्टीची बायकांच्या बाबतीत अतिपरिचयामुळे अवज्ञा होत असावी, कारण शेतकरी हुरडा पार्टीला उत्सुक नसतो. मक्याची कणसे भाजून तो भुकेला खातो. भुकेचे खाणे हे खाणेच नव्हे. तेथे खाण्याला कलेचा दर्जा येत नाही. कलेला गरज मानवत नाही. फुफ्फुसांना व्यायाम म्हणून कोणी गाईल तर तो गवय्या नव्हे, आणि आरोग्याला चांगले म्हणून खाईल तो खवय्या नव्हे. मथुरा भुवनातली जिलबी आणि गाठ्या ह्या दुर्दैवाने पैलवानी आरोग्यात जमा झाल्या. लग्नातल्या जिलब्यांना तर अर्थच नाही. फार काय लग्नातले जेवण हे जेवणच नव्हे, तिथे ते भुकेचेही खाणे नव्हे आणि
शोकाचे तर नव्हेच नव्हे. ज्या पुण्याची लग्न या उद्योगधंद्याबद्दल उगीचच ख्याती आहे, तिथल्या पंक्तीतल्या जेवणाइतकी तर जेवण या संस्कृतीची इतर कोणीही अवहेलना केली नसेल. इतर पत्रावळ हा प्रकार गळ्यात काड्या अडकवणारा, त्यातून महत्त्वाच्या जागी उसवणे, हे पत्रावळीने तुमाणीकडून शिकून घेतले असावे. चुकून एखादी भाजी आवडलीच तर जी जिथे वाढली जाते तिथेच नेमकी पत्रावळ आव असते. असल्या त्या पत्रावळीत मिठात ओघळलेले लोणचे, कोशिंबीर या नावाखाली केलेली टॉमॅटो आणि शेंगदाण्याचा सत्यानाश, त्यात घुसणारे जळकट खोबऱ्याचे तुकडे टाकलेले पंचामृत, त्याच्या बाजूला मठ्ठ्याच्या द्रोणाला टेकण ह्याहून अन्य कार्य साधणारा तो वांग्याची भाजी नामक चिखल, या सर्व पदार्थांना पानशेतच्या लोंड्यासारखा वाहून नेणारा अळवाच्या फतफत्याचा लोंढा, गारगोट्या भाताची उदबत्त्या लावलेल्या सोंगठी एवढी मृद, तिच्यावर डाळीपासून फटकून निघालेले वरण, त्या मुदीची गोळी पोटात जाईपर्यंत जिथे जाऊन कोसळणारा मसाले भात नावाचा भयान ढीग, एवढ्याने न संपले नाही म्हणून नुसतेच तळून काढलेले भज्याचे पीठ आणि मग जिलबीचे जेवण ह्या मथळ्याला शोभणारा मजकूर नसला तरी ठसठशीत मथळा हवा म्हणून पडणारी ती अंगठा एवढ्या जाड वळणाची जिलबी. एवढ्याने संपत नाही, मग मठ्ठा असा आरडाओरडा होतो आणि त्या लवंड्या किंवा बिनलवंड्या द्रोणात कोथिंबिरीच्या देठासकट पाचोळा घातलेले आंबूस पाणी ओतले जाते. कोंड्याचा मांडा करून खावे ते खरे, पण उगीचच उंदराला ऐरावत म्हणून कसे चालेल? ज्याला ताक म्हणणे गळ्याशी येते त्याला मठ्ठा कसे म्हणावे? आणि असल्या भोजनाला अमका बेत होता तमका बेत होता म्हणून वाखाणायचे. प्राणाखेरीज इतर कशाशीही न बेतणारा हा बेत पेशवाई थाट वगैरे शब्दांनी गौरविला जातो. बाकी ताटपाट, रांगोळ्यानं उदबत्त्या या थाटातल्या खाणाऱ्यांनी आपला एक पक्ष बनवला आहे. पक्षनिष्ठा ही खऱ्या खाणाऱ्याला रुचत नाही. हा एकंडा शिलेदाराचा रस्ता आहे. आपला भेळवाला भैया आपणच शोधून काढावा लागतो. एके ठिकाणची कांदाभजी संपवल्यावर बटाटा वड्यासारखी बसंगी पायपीट करावी लागते. देशी विदेशी भेद मानून चालत नाही. गुडमणाचा चहा घेण्यापूर्वी कायानीकडील किंवा बस्तानीकडील पॅटीस संपून यावे लागते. खऱ्या बिस्किटाला डरायसच हवा. आणि चहा आणि मस्का सिलेस याला लोक चुकून स्लाईस म्हणतात. आलाईसचा मात्र युद्धापूर्वीचा इराणी गेला. दुधाची सुद्धा जेव्हा भुकटी झाली त्यावेळी इराण्याचा अवतार संपला. आता उरला आहे तो नावाचा इराणी. मावानी केक आता पहिली उरली असेलच का? इकडे कोरोनेशन मात्र आपला दरबार सांभाळून आहे. तरी देखील अलीकडे चवीपेक्षा स्वच्छतेकडेच लक्ष वाढले आहे. पण अजूनही मुर्गी तिथे गलते तशी अन्यत्र नाही. बाकीच्या मोगलाई मुर्ग्यांनी पंजाबी शलवार कमीज चढवली. अस्सल मराठी कोंबडी हवी असेल तर पिकेट रोडवर जावे लागेल. पिकेट रोड हा कोंबडी मारुती आणि वकील यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. झुंजणे हा तिघांचाही स्थायीभाव तिथे अचानक एकवटला आहे. नवशिके वकील अशिलांच्या माना मुरगाळायला तिथल्या मटण प्लेट हाऊसवाल्याकडून शिकत असावेत. पण ही कोंबडी पोटात घर करते. इथला भेजाप्राय देखील दात घेऊन जातो. कोटात फार प्रचंड हॉटेल आहेत. तिथे फक्त खायला तेवढे मिळत नाही, बाकी सारे असते. ते जेवण त्याला पडलेल्या बिलामुळे स्मरणात राहते. जिथे रात्री तर कधीच जेवू नये. कानाशी बँड ठणठणत असतो. अंगाच्या दांडीवर कपडा वाळत टाकलेली एखादी गोरांगी पाणी चढवलेली सोनेरी केस कुरवाळीत उघड्या गळ्यापेक्षा गळ्याखालचा भाग उघडा ठेवून मायक्रोफोनमध्ये गुणगुणत असते. आणि मुख्य म्हणजे ताटात काय वाढून आले आहे ते देखील दिसत नाही, इतका अंधार केलेला असतो. इथले दिवे उजेड करण्यासाठी नसून अंधार करण्यासाठी असतात. आणि जेवण झाल्यावर आयुष्यभर त्यातले फक्त बिल लक्षात राहते. असल्या तथाकथित बादशाही हॉटेलात खऱ्या अर्थाने जेवायला जायचे नसते. आपली आर्थिक भरभराट सिद्ध करण्याची स्थाने आहेत. ह्या जेवणाबद्दल पुढले 2-3 दिवस सहज म्हणून 4 ठिकाणी बोलायचे असते. विशेषतः नवश्रीमंत स्त्रियांना हॉटेल आणि हिल स्टेशन हे 2 विषय दुपारच्या चहाबरोबर चांगले पुरतात. ताजमधला कोल्ड ब्युफे फार, अलीकडे ॲम्बेसेडरमधले, मिराबेलमधलं, ग्रीन्सचा लंचला, ही वाक्य पुरी झाली काय ना झाली काय. त्यातल्या खाद्यांच्या नावापेक्षा हॉटेलांची नावे महत्त्वाची.
त्यातून त्या नवश्रीमंत वर्गातली मंडळी नवमांसाहारी असली तर आणखीनच इज्जत वाढते. आता खातो हे सांगण्याची एक नवी ऐट आहे. जन्मजात खाणारा आपण कधी मासा खाल्ला किंवा मटण खाल्लं हे मुद्दा म्हणून बोलणार नाही. आज काय मिळालं होतं हो, या प्रश्नाचे उत्तर बांगडा, कर्ली, पापलेट, कुर्ल्या किंवा जैतापूरची कालवे ह्यापैकी कुठल्या तरी अर्थाचे हवे असते. त्यामुळे आम्ही आज फिश खाल्लं म्हणणारी मंडळी ही होतकरू आहेत हे समजावे. आम्ही नॉनव्हेज खातो बुवा हे एक असंच बावळट वाक्य. संगीताच्या जाणकारात कोणी आपल्याला मालकन्स फार आवडतो किंवा दुसरा अमका एक राग आवडतो असले विधान कधीच करत नाही. त्याप्रमाणे खाणाऱ्यांच्या दुनियेत आपल्याला पापलेट फार आवडते किंवा सरंगा फार आवडतो असले विधान ऐकू येणार नाही. एखादा जाणकार मालकसातल्या अमक्या अमक्या चिजेची बंदिस्त मस्त आहे म्हणेल, तसा जातीवंत खाणारा पेडवाचे किंवा कुर्ल्याचे धबधबीत उच्चारात या शब्दातला शेवटला त लुप्त आहे. नाहीतर कोलंबीचे भुजणे अगर शेवट्याचे हुमण स्वतःला फार आवडत असल्याची कबुली देईल. नुसते मटण ह्याला अर्थ नाही, मटणाचा रस्सा की सुके हे महत्त्वाचे. त्यामुळे अलीकडे साहित्यातली काही कोंडीफोडू मंडळी आपली अध्यानुकता दाखवण्यासाठी आपल्या लेखनाला अधूनमधून उगीचच मासे मटण पेरतात. पण हा खरा मूळचा नाही हे ओळखायला वेळ लागत नाही. मागे एकदा एका मराठी कादंबरीकाराने आपल्या नायकाला ताजमहल हॉटेलात, जिथे ते सांद्र मंदिर पाश्चात्य संगीत असते, जेवायला धाडला आणि त्याचा नायक तिथे जेवता जेवता अधूनमधून सूप भुरकीत होता. हाय कंबक्त, तुने सूप देखील पिही नाही. मोठ्या हॉटेलात हल्ली पिण्याच्या लायकीची फक्त सूप ही गोष्ट राहिली आहे. आपल्या देशात दुर्दैवाने सूप ही संस्कृतीच नाही. एकेकाळी असली पाहिजे. एवढेच नव्हे तर युरोपातील प्रत्येक चांगली गोष्ट ज्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडून उचलली असे चांगल्या चांगल्या विद्वानांचे मत आहे, त्याचप्रमाणे हे सूप देखील त्या लोकांनी आमच्याकडूनच चोरले आणि आमच्या चांगल्या गोष्टी पाहायला आम्हाला आता तिथे जावे लागते. तसे चांगले सूप प्यायला देखील आता युरोपात जावे लागते. एरवी आपल्या भोजनविद्येला सूपशास्त्र कशाला म्हटले असते? ज्यात सूप अजिबात नाही ते सूपशास्त्र होईलच कसे? मात्र युरोपने सूपाची कितीही ऐट केली तरी सूप करावे चिन्यानीच. सध्या चिनी मंडळी आपल्याकडे जरा तिरक्या डोळ्याने पाहू लागली असली आणि हिंदी चिनी भाऊ भाऊ हे राहिले नसले तरी हिंदी चिनी भोजन भाऊ हे मान्य करावे. या बड्या हॉटेलातील सूपमध्ये मलगटांनी ह्या सिंधी आडनावासारखे जे सूप येते ते डाळीच्या आमटीसारखे असते. ते देखील इटालियन आहे म्हणून सांगण्यात येते. परंतु त्या सूपाचा शोध कोणत्या सिंध्यानेच लावला असावा, कारण सुरुवातीलाच मल, पहा असुमल आणि अखेर आणि सिंधीच आहे. अनिमल हा पुरावा असताना तो सिंधी नाही हे कसे शक्य आहे? माझ्या खाद्यजीवनात मी उत्कृष्ट म्हणविणाऱ्या हॉटेलांना निकृष्ट स्थान दिले आहे. जिथे पार्टी देता येते, चवीने खाता येत नाही. ज्या पंक्तीत अरे जरा मसाले भात फिरवा, वाढ वाढ मी सांगतो वाढ जिलबी असल्या आरोळ्या उठत नाहीत, ती काय पंगत आहे? पंगत ही तिथल्या आरडाओरड्याने रंगत असते, पानातल्या पदार्थांनी नव्हे. हल्ली हॉटेलांना नंबर दिले आहेत. हे नंबर तिथल्या चवीच्या गुणाक्रमाने दिले नसून टेबलावरच्या चादरी, काटे, चमचे, वेटरचा गंभीरपणा, मॅनेजरचा सूट, आतली कृत्रिम थंडी आणि अनेक दिवे लावून केलेला अंधार ह्या कारणाने दिले आहेत. खाणाऱ्याने सावध राहावे. आपल्याला आरोग्यापेक्षाही खिसा पाकिट सांभाळायचे आहे. टेबलावरच्या त्या चकचकीत सुऱ्यांनी लोणी कापले जात नाही, पण खिसे मात्र सफाई केले जातात. खरी हॉटेले म्हणजे जिथे माणसे, माशा आणि पोऱ्या फडकामार ही अरोळी सुखाने एकत्र नांदतात. ती विशेषतः पोऱ्या फडकामार आणि दोन्हीचं ह्यापैकी पहिल्याचा खर्च आणि दुसऱ्याचे तारसप्तक एक हार्मनी साधून जाते ते हॉटेल. तिथला बटाटावडा नुसती जीभ, झणझणणारे कान आणि डोळेच काय पंचेंद्रियाचे खबर घेऊन जातो. इथल्या वेटरला टीप दिली तर त्याला गिराईक खोळे वाटते. त्या मोठ्या हॉटेलातून वेटरला केवळ टीप घेण्यासाठीच नेमलेले असते. त्यातून आपण देशी भाषातून बोलणारे असलो की खेळ खल्लास. ही असली मोठी हॉटेले किंवा खानावळी ह्या जेवणाच्या जागाच नव्हेत. मोठ्या हॉटेलात फॅशन
म्हणून आणि खानावळीत अविवाहित किंवा कुटुंब माहेरी म्हणून जायचे असते. विशेषतः अमुक भोजनालय, तमुक विहार वगैरे नावांच्या खानावळींना तर अर्थच नाही. हे म्हणजे माणसांचे पेट्रोल पंप. टाकीत 1 लिटर पेट्रोल टाकल्यासारखी ही जेवणे, मग ती राईस प्लेट असो नाहीतर भरपेट असो. उदरभरण म्हणजे भोजन नव्हे. या खानावळींना अपवाद म्हणजे आत्मारामाची, राजारामाची, गंगारामाची, भक्ताची, निमकरांची अशी ज्या कोणी स्वयंपाकाची साधना केली आहे त्यांनी चालविलेल्या खानावळी. ह्या परंपरेची स्मृतिदेवता सखूबाई, ईश्वर हुतात्म्यास शांती देवो, तिथे आस्था आली. दाजी रेग्याला गाबोळी आवडते आणि अंता नेरुरकराला सोलाच्या कडीत मिठाची 1 कणी जास्त लागते हे इथे स्मरले जाते. गुळवणी मास्तरांना भाताची खरपुडी काढून ठेवण्यात येते आणि गॅसेसचा त्रास सुरू झाल्यापासून आप्पा जोशासाठी ताकाच्या वाटीत हिंगाची चिमूट पडते. पण इथल्या पदार्थांना आवर्जून जाऊन खावेत असे गुण नाहीत. तेथे घरच्यांसारखे वाटते ते जेवणाच्या चवीमुळे नव्हे तर आत्माराम बापू किंवा निमकर काकांच्या आपुलकीमुळे. असल्या खानावळीतले जेवण तिथल्या चविष्ट गप्पांनी रंगते, कारण मालकांना अनेक गोष्टीत मत असते. गम्य असण्याचा संबंध नाही. कधी काळी तेथे केशवराव भोसले जेवून गेल्यामुळे तसा गवई झाला नाही आणि होणार नाही हे त्यांचे मत माणसे खालच्या मानेने ऐकतात. शिवाय उधारी बंद आहे ही पाटी फक्त भिंतीची शोभा वाढवण्यासाठी असते. कधीकधी कुठल्या तरी कोपऱ्यात पडलेली हॉटेले भलताच धक्का देऊन जातात. मुगभाटात एकेकाळी चंपाचे हॉटेल होते. चंपा हे पुरुषाचे नाव आहे. हा खुलासा प्रथम करावा हे बरे. तिथल्यासारखी पिवळी बटर बिस्किटे जगात मिळत नसावीत. रॉकेलच्या डब्यातून भरलेली ही बिस्किटे माझ्या लहानपणी ₹1 होती. तिथल्यासारखी पिवळी बटर बिस्किटे जगात मिळत नाहीत. रॉकेलच्या डब्यातून भरलेली ही बिस्किटे माझ्या लहानपणी ₹1 होती. हे बिस्किट चहाच्या कपात असे काही फुगून येत असते की हंटले पामरने चंपाच्या पायाशी बसून ते शिकावे. बिस्कुटाची चव बिस्किटांना आली नाही. सुरती बटरचे नाव झाले, पण बटर बिस्किटे सावंतवाडीची तिथल्या लाकडी खेळण्याहूनही चांगली. परमेश्वर कृपेला पूर्वसंचितांची जोड मिळाल्यामुळे माझा जन्म एका मत्स्याहारी कुटुंबात झाला. आमच्या घरात परमपरमेश्वराच्या या प्रथम अवताराचे मोठ्या प्रेमाने भजनपूजन सेवन व्हायचे. मला गुलाबाच्या फुलाला काटे असतात हे कळण्यापूर्वी कर्लीतले काटे कसे पचवावे ते कळायला लागले. पोटात काटे भरून तृप्तीचा ढेकर देणारे आम्ही मत्स्यहारीच. माझ्या एका मत्स्यगोत्री कविमित्राची एक अंतिम इच्छा आपली समाधी समुद्रात बांधावी अशी आहे. ज्या माशांवर मी अजन्म जगलो, ज्याने निदान 1 दिवस तरी माझ्यावर जगावे हे त्याने मला एकदा काटे चुकवीत बांगडा खाताना ऐकवले होते. मी मात्र असा पक्षपाती राहिलो नाही. माझ्या देहावर सारा चराचर सृष्टीचा अधिकार आहे, कारण मी या सर्वांभूती खाद्य पाहिले. मी शाकाहाराचा भोक्ता आहे, तसाच स्वाहाकाराचा. मला तळलेले निषिद्ध नाही, पोळलेले नाही, लाटलेले दुसऱ्याचे नव्हे, पोळपाटावर वाटलेले नाही, ऊन भात, वरण, लिंबू, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, चटणी, चांगले ताक हा मेनू मला जितका प्रिय तितकीच तिरफळ घालून केलेली बांगड्याची लाल भडक आमटी, भात आणि खोबरेल तेलाचे बोट लावलेला पापड, सोलाची कढी. मात्र दुसऱ्या मेनूनंतर नुकत्याच फोडलेल्या नारळाची कातडी हवी आणि पहिल्या मेनूनंतर पान हवे. भारतीय संस्कृतीबद्दलचा माझा आदर दर सणामागच्या पक्वानातून सांडतो. होळीच्या पोळीची चव रामनवमीला नाही. रामनवमीच्या सुंटवडा कृष्ण जन्माला पटत नाही. होळीच्या पोळीची चव रामनवमीला नाही. रामनवमीचा सुंटवडा कृष्ण जन्माला पटत नाही. बुंदीचा लाडू दिवाळीला चालतो, तसा दसऱ्याला चालून पाहावा. आणि भुसभुशीत मोतीचूर बुंदीच्या लाडवावर माझी श्रद्धा नाही. मूगडाळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे. अनारशावर आणि चिरोट्यावर मात्र माझी अजिबात भक्ती नाही. अनारशाला काही कॅरेक्टरच नाही. अनारशामागे कोणतीच संस्कृती उभी नाही. आणि चिरोटा कोण्या पुस्तकी सुगरणीच्या घरी करायला घेतलेल्या खाऱ्या बिस्किटाचा साचा मीठ घालायला विसरून बिघडला आणि ते पीठ थापून त्याच्यावर साखरे पेरणीची
मकलाशी करून बिस्किटांऐवजी चिरोटा म्हणून तिने नवऱ्याला बनवले. खाद्यांचे देखील एक खानदान आहे. या खानदानाचा ते पदार्थ तिखट, गोड किंवा आंबट, तुरट असण्याशी काही संबंध नाही. चकलीला खानदान नाही. ती उपरी आहे. तिच्याभोवती वातावरण नाही. ती खुसखुशीत असो, अरळ झालेली असो, पण तिला आपला असा स्वभाव नाही. नुसतीच तुकडेमोड आहे. पण कडबोळ्याला मात्र कूळ आहे. उद्या पदार्थांच्या जातीच करायला ठरवल्या तर कडबोळे हे देशस्थ वैष्णव कुळीचे, कानडी उच्चाराने मराठी बोलणारे आहे म्हणावे लागेल. तर चकली आंतरजातीय विवाहातून जन्मलेले अपत्य आहे. कारवारकडे कडबोळ्यांचेच 2 वर्षे कमी करून मुदी करतात. कारवारीत मुदी म्हणजे अंगठी. चकली भानगड गल्लीतली, तसा चिवडाही. पण चिवड्यात 18 पगड गोष्टी असून त्याच्या भोवती मित्रमंडळींच्या अड्ड्यांचे कुंपण आहे. मात्र चिवडा हा एकट्यानेच खाण्याचा पदार्थ नव्हे. चिवड्याची चव खाणाऱ्यांच्या संख्येने गुणल्या असता वाढते. पण चिवड्यातला अत्यंत चविष्ट भाग तळाशी उरलेले तिखट मीठ. इतरांची नजर न चुकवून तर्जनीने चेपून ती जिभेवर दाबल्यावर कळते. ह्याला धैर्य लागते. चिवड्याचे मूळ स्वरूप म्हणजे भत्ता. ह्याला मजूर चळवळीच्या प्रथम चरणात लेनिन मिक्सर म्हणत असत. म्हणजे भोवती मार्क्सवादी गप्पा सुरू झाल्या की भत्त्याचे लेनिन मिक्सर होत असे. कुरमुरे, डाळ, दाणे, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर, मिरच्या आणि उघड्यावर गप्पा. 4 चौघात जो ओतला की अरे बापरे, एवढं कोण संपवणार, असा सार्वजनिक उद्गार निघून जाता शेवट रिकाम्या कागदाखाली पडलेला शेंगदाणा हळूच उचलून तोंडात टाकण्यावर होतो. तो खरा भत्ता. जगातली उत्तम सुखे फुकट्यात मिळतात हे सूत्र जातीच्या खाणाऱ्यांनाच कळावे. उकडलेल्या गावरान शेंगा हे याचे उत्कृष्ट उदाहरण. कॉलेजात पत्त्यांचा अड्डा बसला की क्लबात मणभर शेंगा आणून उकडत लावलेल्या असायच्या. भोवतालच्या बघ्यांकडे क्लबातून आळीपाळीने त्या शेंगा उपसून आणण्याचे काम असे. पण शेंग खावी फक्त गावरान. मी खुद्द जपानात जाऊन जपानी शेंगा खाल्ल्या. त्या शेंगा एखाद्या गोऱ्या पान पण फोपशा वाईसारख्या. त्यांना ते म्हणतात ते आकर्षण नाही. गावरान शेंगेच्या चवीला माळावरच्या शिडशिडीत पण जवानीच्या तेजात तळपळणाऱ्या काळ्या सावळ्या गोफणवालीचे इट्ट आहे. पहिल्या 4 शेंगात तोंड खवळते. मन म्हणत असते आता पुरे, नको त्या दिशेला पाहू. पण इथे मनावर जीभ पट्टा फिरून जाते. आपण शेंगा खातो तसे चिनी लोक खारवलेल्या कलिंगडाच्या बिया दातातल्या दातात उघडून खातात आणि पुटकन फोलपटे टाकतात. मी 2-3 बियात जीभ चावली. शेंगा उकडता उकडता त्या मातीच्या पाण्याशी आणि मिठाशी मुरतात. मग सालीवरची माती, मीठ, ती साल आणि आतला दाणा यांचा असा काही चवदार मेळ बसतो की ती भुईमुगाची शेंग, भुई आणि मूग यांचे अद्वैत होऊन पोटी जाते. शेंगा दुपारी उकडत लावाव्या आणि उकडल्यावर तशाच ठेवून संध्याकाळी खाव्या. पूर्वी मुंबईला सिनेमात खारी शेंग मिळे. आता त्याची जागा वेफर्सनी आणि पॉपकॉर्न नामक लाहीने घेतली. एका जुन्या पैशात हातभर उंचीच्या त्या तिकोणी नळकांड्यात 12 ते 14 खाऱ्या शेंगा भरणारी कसबी मंडळी गेली कुठे? बाकी भाजलेल्या शेंगा या नेहमी दुःखांत शेवट करून जातात. शेवटली शेंग ही नेहमी थू थू करायला लावते. चिवड्यात सालांसकट शेंगदाणे टाकल्यावर पिवळ्या चिवड्यात जी दाण्यांच्या लाल सालीची आणि किंचित तळून पोपटी केलेल्या मिरचीची रंगसंगती जमते, ती मज्जा शेंगदाणे सोलून पडले की जाते. सोलून केलेल्या भाजल्या शेंगदाण्याच्या चैनीच्या खाण्याशी संबंध नाही, उपाशी खाण्याशी आहे. शेंगदाणा कुटून फक्त त्याची चटणी चांगली होते आणि हे कूट फक्त सोलापूरच्या लोकांना जमते असे माझे ठाम मत आहे. शेंगदाण्याची चटणी महाराष्ट्रात सर्वत्र होते, पण तिला स्फोटक चव फक्त सोलापुरीच. सोलापुरी चिवडा ही मात्र एक निव्वळ जाहिरातबाजी आहे. चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा, छत्रे यांचा. महाराष्ट्रावर ह्या 3 छत्र्यांचे अनंत उपकार आहेत. एक चिवडेवाले, दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरुणाना गणिती. उपकार उतरत्या श्रेणींचे घ्यावे, कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या रमला जी झणझणीत साथ दिली ती असंख्य उघडे शेंबले आणि काही चोरट्या झिरमिळ्या आसमानात पोहोचवून आली. सर्कसवाल्या छत्र्यांनी
वाघसिंह सांभाळले, यापेक्षा रहिमत खानसारख्या भूगंधर्वाला पाळले, हे त्यांचे खरे उपकार. शेवटले गणिती असल्यामुळे त्यांना माझा केवळ अज्ञानापोटी आलेला नम्र प्रणाम. तर मग मित्रांनो, मी आजची गोष्ट इथेच थांबवते. गोष्टी थोडी मोठी आहे. पुन्हा भेटूया ह्याच गोष्टीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.